खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधलाय। कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणाले। राज्यातील जनतेचा वचनभंग केल्यानं अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं राऊत म्हणाले। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आंदोलन करावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलं। राऊतांच्या या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। आजच त्यांचं मी आता पाहिलं, काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार। कसं करणार? तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणतायत। एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडका बहिणींना 2100 रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसेन। त्यांनी उपोषणाला बसावं त्यांच्या लोकांसह। जनतेचे नेते आहेत ना, ते लाडके भाऊ आहेत, बहिणींचे लाडके भाऊ आहेत, शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे। संजय राऊतला हे आता आजकाल कॉमेडी शो करण्याची सवय लागलेली आहे। सत्ता कशी चालवायची, 2.5 वर्ष असताना काय केलं, दिवे लावले, याचा थोडासा लोकांना आपल्याकडून उजळणी करून द्यावी म्हणून असे कॉमेडी शो करण्याची सवय ज्यांना लागलेली त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय। आमची जी जबाबदारी आहे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ती नेमकी कशी निभवायची, म्हणून अशा या फालतू गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही। कर्जमाफी देणार नसाल तर यांना गावबंदी मोहीम हाती घेणार असल्याचा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला। शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची मागणी केली असली तरी परिस्थिती बघून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं। संपूर्ण कर्जमुक्ती करणार नसेल तर आंदोलन हाती घेऊन यांना गावबंदी करू असा इशारा जरांगेने दिला। देणार नाही तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी। आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी याच बंद करायला पाहिजे। जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे। यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची, काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी। आता कांद्यापासून ते सोयाबीन ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून हे जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो ना, नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो ना शेतकऱ्यांना अनुदान